सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की प्रेमसंबंधांमधील लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला असणार आहे, कारण त्यांच्या नात्यामध्ये एक स्पार्क तुम्हाला आज पाहायला मिळेल. मुलांशी संबंधित तुम्हाला एखादी चांगली बातमी आज ऐकू येईल. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना यश मिळाल्यानं आनंद होईल. आज तुम्ही कोणतंही सरकारी काम पुढे ढकलाल तर भविष्यामध्ये तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागू शकतं, त्यामुळे असं अजिबात करू नका. सरकारी कामं वेळेत पूर्ण करा. आज नशीब 64% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज तुळशीला दिवा लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं आरोग्य थोडंसं बिघडू शकतं, त्यामुळे आज तुम्हाला आरोग्याबाबत जागरूक राहावं लागेल. तसेच बाहेरच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर देखील तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. पोटाशी संबंधित काही समस्या असल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. तुमच्या जोडीदारासोबत काही वादांमुळे आज तुम्ही थोडेसे तणावग्रस्त होऊ शकता. आज तुम्ही तुमच्या मनातील काही गोष्टी तुमच्या पालकांसोबत शेअर कराल, त्यामुळे तुमच्या मनावरील ओझं हलकं होईल. आज संध्याकाळी तुमच्या सासरकडील पाहुणे तुमच्या घरी येऊ शकतात. आज नशीब 90% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कौटुंबिक कामामध्ये व्यस्त राहाल. तसेच तुमच्या सासरच्या लोकांकडनं आज तुम्हाला आर्थिक लाभ देखील मिळू शकतो. जर तुम्ही आज एखाद्यासोबत पैशांची देवाणघेवाण करण्याचा विचार करत असाल तर थोडा वेळ थांबा. आज व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या काही प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहावं लागेल, कारण ते त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळा मुद्दामहून आणू शकतात. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या एखाद्या नातेवाईकाच्या तब्येतीबद्दल थोडेसे चिंतेमध्ये राहाल. आज नशीब 90% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यावसायिक प्रतिष्ठा तुमची वाढीस लागेल. आज तुम्ही तुमच्या गोड बोलण्यानं लोकांची मनं जिंकण्यामध्ये यशस्वी व्हाल, त्यामुळे व्यवसायातील तुमचे सहकारी तुमच्यावरती अगदी खुश राहतील. तुम्हाला व्यवसायामध्ये एकामागून एक डील फायनल करण्याची संधी मिळत जाईल. राजकारणामध्ये काम करणारे काही लोक आज नवीन संपर्क बनवू शकतात, ज्यामुळे त्यांचा पाठिंबा वाढीस लागेल आणि त्यांना काही चांगल्या संधी देखील मिळतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज मुलांच्या शिक्षणासंबंधी समस्यांवरती जर तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये असाल तर त्या समस्या एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीकडनं आज सोडवल्या जातील. आज तुम्हाला नवीन जमीन आणि वाहन खरेदीचं सुख मिळू शकतं. आई वडिलांच्या आशीर्वादानं आज तुम्ही जे काही काम कराल त्यामध्ये तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. आज विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये कठोर परिश्रम हे करावे लागतील आणि तरच ते यशस्वी होतील. आज संध्याकाळी तुमच्या घरी धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात. आज नशीब 84% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज गाईला भाकरी खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुमच्या भौतिक सुखांमध्ये सुविधांमध्ये वाढ होईल, पण यासोबतच तुम्हाला तुमचं बजेट देखील लक्षात ठेवावं लागेल. आपलं उत्पन्न लक्षात घेऊन तुम्हाला खर्च करावा लागेल. असं न केल्यास भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागू शकतं. आज तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेनं आणि कौशल्यानं व्यवसायामध्ये जो काही निर्णय घ्याल तो तुमच्यासाठी फलदायी ठरेल. मात्र आज तुम्ही कोणाच्याही प्रभावाखाली कुठलाही निर्णय घेऊ नका. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. आज नशीब 72% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज शिवजप मालेचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. आज तुमच्या कुटुंबामध्ये काही वडिलोपार्जित मालमत्तेवरनं
भाऊ बहिणींमध्ये वाद निर्माण होऊ शकतो, ज्यामध्ये तुमच्या वडिलांचा सल्ला घेऊनच बोलणं तुमच्यासाठी सुयोग्य राहील. छोट्या व्यावसायिकांना आज अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही विवाहयोग्य असाल तर तुमच्यासाठी चांगले प्रस्ताव येतील आणि तुमचं लग्न देखील नक्की होऊ शकतं. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आज आर्थिक लाभ संभवतात, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू व्यक्तींना तांदूळ दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला एखाद्या जुन्या मित्राला भेटून खूप आनंद होईल. वडिलांचा सल्ला घेऊनच तुम्ही आज एखाद्याकडनं पैसे उधार घ्या, अन्यथा परत फेडण्यामध्ये प्रचंड त्रास होईल. तुम्हाला आज तुमच्या आईकडनं बोलणं ऐकावं लागेल, मात्र तुमच्यासाठी यावेळी गप्प राहणं चांगलं राहील. तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये काही अडथळे येत असतील तर वडीलधाऱ्यांच्या मदतीनं तुम्ही ते दूर करण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की मंदावलेल्या व्यवसायासाठी जर तुम्ही कोणत्याही बँक किंवा संस्थेकडनं किंवा व्यक्तीकडनं कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला ते आज अगदी सहज मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या रखडलेल्या योजना पूर्ण करू शकाल. जर तुम्ही तुमचे पैसे कुठे गुंतवण्याचा विचार करत असाल तर खूप विचारपूर्वक गुंतवणूक तुम्हाला करावी लागेल, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. विद्यार्थी आज आनंदी राहतील, कारण त्यांना शिक्षणामध्ये अपेक्षित यश मिळणार आहे. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या गुरु किंवा वरिष्ठांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कुठलंही नवीन काम केलं तर ते नक्कीच पूर्ण होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून आनंदी व्हाल. तुम्ही त्यांच्यासाठी भेटवस्तू देखील आणू शकता. कुटुंबातील तरुण मुलं आज तुमच्याकडनं काही मागण्या करू शकतात, ज्या तुम्ही पूर्ण देखील कराल. प्रतिस्पर्ध्यामुळे आज तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे संध्याकाळी तुम्हाला थोडासा ताणतणाव जाणवेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. आज तुम्हाला सरकारी कामामध्ये सहकार्य मिळत असल्याचं दिसून येते. तसेच सरकारी योजनांचा लाभ घेण्यात देखील तुम्ही यशस्वी व्हाल. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना आज त्यांच्या अधिकाऱ्यांकडनं काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. जर तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये काही वाद चालू असतील तर ते आज संपुष्टामध्ये येतील, ज्यामुळे कौटुंबिक जीवन हे तुमचं आनंदी राहील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही घरगुती वस्तूंच्या खरेदीवर काही पैसे खर्च करू शकता. तुम्हाला आज काही आर्थिक समस्यांचा देखील सामना करावा लागू शकतो. मनात नसताना देखील आज काही खर्चांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. आज संध्याकाळी घरी पाहुणे आल्यानं तुमचे पैसे खर्च होतील. आज ट्रिपला जाण्याची जर तुम्ही तयारी करत असाल तर थोडंसं थांबा, कारण तुमच्या वाहनाच्या दोषामुळे तुमचा खर्च अचानक वाढू शकतो. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूचं दान करा. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.